नमस्कार. WWC डिंबामध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो. WWC डिंबा हे लाईफस्टाईल डिझिजेसमध्ये काम करतो आणि लाईफस्टाईल डिझिजेस आपण प्रिव्हेंट पण करतो आणि रिव्हर्स करतो. माझं नाव डॉक्टर राजेंद्र माने. गेली 36 वर्ष मी मेडिकल प्रॅक्टिस करतोय आणि गेली 15 ते 16 वर्ष प्रिव्हेन्शन अँड रिव्हर्सल ऑफ लाईफस्टाईल डिझिजमध्ये काम करतोय. बऱ्याचशा इंटरनॅशनल, नॅशनल मेडिकल फॅकल्टीजचा मला मार्गदर्शन मिळालंय, त्यांचा अभ्यास केलाय. ही त्यांची काही पुस्तकं आहेत आणि या पुस्तकातलं लेटेस्ट नॉलेज आपण तुमच्याशी देतो. आणि WWC डिंबाचं हे गोल आहे 25 करोड फॅमिलीजला 15 ऑगस्ट 2047 पर्यंत हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम जो आहे, STEM, स्कॅनिंग, ट्रीटमेंट, एक्सरसाइज, डाएट आणि माइंडसेट, याच्यातनं आम्हाला लोकांना शिक्षण द्यायचंय, एज्युकेट करायचंय की हे जे जीवनशैलीचे आजार आहेत हे तुम्ही पूर्णपणे रोखू पण शकता आणि रिव्हर्स पण करू शकता. आज एक स्पेशल विषयावरती आपण बोलणार आहे आणि तो विषय आहे कार्टोग्राफी बद्दल. 3D कार्टोग्राफी, 3D व्हॅस्क्युलर कार्टोग्राफी. कार्टोग्राफी म्हणजे ज्यावेळेस एखादा आपण मॅप्स म्हणतो, याचा अभ्यास करतो, त्याला कार्टोग्राफी म्हणतात. एखादं समजा चंद्रयान चंद्रावर उतरायचं असेल तर अशा वेळेस काय होतं की त्याचे वेगवेगळ्या अँगलनी फोटोज काढले जातात आणि जिथं यान उतरवायचंय त्याचा अभ्यास करून तिथंच ते उतरवलं जातं. सेम टेक्नॉलॉजी हृदयासाठी या ठिकाणी इथं वापरली गेलेली आहे. याच्यामध्ये 4D अल्ट्रासाऊंड आणि 3D मॅपिंग, ज्याच्यामध्ये हार्टचं केलं जातं आणि हार्टचे वेगवेगळे फोटोज इथं जनरेट केले जातात. अशा पद्धतीने हे रिपोर्ट जनरेट करतात आणि मग आपल्याला कॉम्प्युटराइज रिपोर्ट्स मिळतात की या हार्टमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. समजा हृदयाचे आजार एखाद्या व्यक्तीला असेल, चालताना धाप लागते, छातीमध्ये कळ येते, छातीवर दाब येतो, जिना चढताना दम लागतो, डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे, वजन वाढलेलं आहे, तर अशा लोकांना हृदयाचे आजार फार लवकर होतात आणि हे आजार शोधण्यासाठी ECG केला जातो, 2D इकोकार्डिओग्राफी केली जाते, स्ट्रेस टेस्ट म्हणतो आपण तसं आहे. आजकाल स्ट्रेस थॅलियम सुद्धा या ठिकाणी केली जाते बऱ्याच लोकांची. आणि या रिपोर्ट नंतर मग काय ज्या लोकांना अँजिओग्राफी करायची गरज असेल ती केली जाते. अर्थात ह्या प्रत्येक या टेस्टचं काही ना काहीतरी महत्व आहे. आज आपण जी माहिती घेणार आहे याच्या बरोबरच एक थोडीशी नवीन कार्टोग्राफी बद्दलची घेणार आहे. तसं म्हटलं तर एक रिव्होल्युशनरी नवीन ही एक टेक्निक आहे. याच्यात तुम्हाला कुठलंही इंजेक्शन दिलं जात नाही, ह्याच्यामध्ये ऍडमिट केलं जात नाही. एक नॉन इन्व्हेसिव्ह अशी ही टेक्निक आहे आणि या टेक्निकचा फायदा असा होतो की हृदयाचे जवळपास 60 वेगवेगळे पॅरामीटरचा अभ्यास करून फार लवकर हृदयाच्या आजाराची माहिती दिली जाते. कुठल्या भागाला रक्त पुरवठा होतोय, हृदयाचं फंक्शन कसं आहे, पंपिंग कपॅसिटी कशी आहे, रक्तवाहिन्या किती जाड आहेत किंवा रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट किंवा गुठळ्या तयार होणार आहेत की नाही याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्याला तरुण माणसाला हृदयाचा आजार आहे की नाही हे फार लवकर ओळखायचं असेल तर कार्टोग्राफी आपल्याला मदत करते. आता ज्या लोकांना हृदयाचे आजार जास्त होण्याचे चान्सेस आहेत, जसं वाढलेलं वजन, ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल वाढणं, स्ट्रेस असणं, त्यांच्यासाठी ही युजफुल आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये सुद्धा यांनी हे करायला काही हरकत नाही. जसं मगाशी बघितलं, वजन वाढलेले लोक आहेत, कोलेस्ट्रॉल वाढलेले लोक आहेत, ब्लड प्रेशर जास्त 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 झालेलं आहे, काही लोकांना काही व्यसनं असतील, तंबाखू किंवा स्मोकिंग सारखं, काही लोक अल्कोहोल रेग्युलरली कन्झ्युम करत असतात, किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये हृदयाचे आजार असतात आणि ज्यांना थोडं जरी चाललं तरी धाप लागते, दम लागतं, किंवा ज्यांची लाईफस्टाईल अशी आहे की बैठी जीवनशैली आहे, अशा लोकांच्यासाठी या रिपोर्टचा फार लवकर फायदा होतो. स्ट्रेसफुल लाईफ आहे, ज्यांना ट्रेडमिल करता येत नाही, संधिवात झालेला आहे, फारच ओल्ड लोक आहेत, 70 80 90च्या पुढचे आहेत, काही ना काहीतरी त्यांना फिजिकली हँडिकॅप झालेले आहेत, किंवा प्रेग्नंट लेडीज आहे ज्यांना आपण इंजेक्शन देऊ शकत नाही, हृदयाच्या बरोबर फुफ्फुसाचे ज्यांना विकार झालेले आहेत त्यांच्यासाठी परंतु पण ही आपण टेस्ट करू शकतो. किंवा ज्यांना पूर्वी अटॅक आलेला आहे आणि आता अँजिओग्राफी न करता त्याच्यात किती बदल झालाय, किती ब्लॉकेजेस आहे, काही किती बरे झालेले आहेत, ट्रीटमेंट दिलेली आहे ती किती बरी पडलेली आहे, बायपासची सर्जरी झालेली आहे, किंवा अधनमधन छाती दुखते परंतु हृदयाचा त्रास होत नाही,
सापडत नाही, अशा लोकांना ही कार्टोग्राफी आपण करू शकतो. कार्टोग्राफी करण्यासाठी जी करतो त्याच्या आधी फक्त आपल्याला किमान एक 6 ते 10 तास तरी फास्टिंग लागतं, म्हणजे उपवास लागतो. आणि याच्याबरोबर ज्या दिवशी तुम्ही तपासणी करता, एक 3 ते 4 तास तरी तुम्ही काही खायला नको. स्पेशली स्मोकिंग, तंबाखू याचा अवॉइड करायचं. आणि ज्या दिवशी तपासणी असेल त्या दिवशी चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स हे शक्यतो टाळायचे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला कुठलीही भूल दिली जात नाही, कुठलंही औषध दिलं जात नाही, रेडिएशन नाही, ऍडमिट केलं जात नाही. तुमचं वजन, उंची किती मोजली जाते, ते रिपोर्ट सगळे तुमच्या नावानुसार, डेट वगैरे ह्या सगळ्या मॉनिटरमध्ये भरल्या जातात. आणि तुम्हाला कॉटवरती झोपून तुमच्या शरीरावर जसं आपण ईसीजी काढतो त्या पद्धतीने थोडे आणखी वेगळे 10 ठिकाणी हे ईसीजीचे लीड्स ठेवतो आपण. आणि त्याच्यानंतर एक 4 ते 5 मिनिटं जवळपास 1500 हृदयाचे ठोके या मॉनिटरमध्ये रेकॉर्ड केले जातात, ज्याला 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागू शकतो. आणि ते झाल्यानंतर एक कॉम्प्युटराइज रिपोर्ट जनरेट होतो. आणि हा रिपोर्ट मग साधारण 9 ते 10 पानामध्ये प्रिंट आउट करून इमिजिएटली पेशंटला इथं दिला जातो. आता या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स येतात. आणि हे रिपोर्ट तुम्हाला या रक्तवाहिन्यांचे कुठे ब्लॉक झालेले आहेत, कुठे नाहीत सांगतात. साधारणतः ज्या ठिकाणी ब्लू किंवा डार्क ब्लू आहे तिथे ब्लॉकेजेस जास्त असतात. आणि ज्या ठिकाणी रेड आहे त्या ठिकाणी ब्लॉकेजेस नसतात. आता समोरचा जो रिपोर्ट तुम्ही बघताय, साधारणतः ग्रीन कलरचं इथे रिपोर्ट दिलेले आहेत. 1, 2, 3 प्रकारच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेजेस आहेत. आता ग्रीन रिपोर्ट आपण जर बघितला तर साधारणतः 40%च्या, 35 ते 40%च्या आसपास आहे. तर याचा रिपोर्ट 35 ते 40%च्या ठिकाणी ब्लॉक आहे. आणि यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर मात्र हा ब्लॉक गेलेला आहे हे इथं बघायला मिळत आहे. हृदयाचे वेगवेगळ्या भागामध्ये कुठे ब्लॉकेजेस आहेत, हृदयाचे वॉल्स कुठे खराब आहेत का नाही, तुमचा मेंटली सिम्पॅथॅटिक का पॅरासिम्पॅथॅटिक ओव्हर ड्राईव्ह आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा, ती सुद्धा या ठिकाणी माहिती दिली जाते. आणि तुमचा बीएमआय किती आहे, किंवा त्याच्याबरोबर तुमचं वजन किती वाढलंय, रेजिस्टन्स किती आहे, हे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला इन्स्टंटली जनरेट केले जातात. आणि ह्या रिपोर्ट नंतर तुम्हाला जर ट्रीटमेंटची गरज असेल तर ट्रीटमेंट दिली जाते. आणि त्याबरोबर पेशंट ऍडमिट न करता अगदी 10-15 मिनिटात घरी सुद्धा जाऊ शकतो. डॉक्टर सुखबिंदर सिंग सिबिया हे लुधियाना इथं प्रॅक्टिस करतात. ते म्हणतात, कार्डियाक कार्टोग्राफी इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह अँड रिस्क फ्री सोल्युशन टू डिटेक्ट हार्ट डिझिजेस अँड डिक्रीज ब्लड फ्लो इयर्स बिफोर इट कॉजेस अ हार्ट अटॅक. म्हणजेच जर तुम्ही कार्टोग्राफी करत असाल तर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉकेज होऊन त्यांचा रक्त पुरवठा बंद पडायच्या कित्येक वर्ष आधी तुम्ही या टेस्टनी त्या रिपोर्ट्स करू शकता. आणि ही टेस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा आहे. प्रॅक्टिकली अँजिओग्राफीच्या तुम्ही म्हणू शकता की निम्म्या किमतीच्या आसपास ही तुम्हाला उपलब्ध आहे. आणि या टेस्टचा जर का आपण फायदा करून घेतला तर निश्चित आपल्याला हृदयाच्या आजारासंबंधी फार लवकर माहिती मिळेल. आणि त्या संबंधात जीवनशैलीत काय बदल करायचा आहे, तुमच्या वजनात किती बदल करायचा आहे, याचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर मोठ्या ठिकाणी जाऊन आजार होण्याच्या आधीच तुम्ही स्वतःला वाचवू शकता. कार्टोग्राफी करून घ्या आणि निश्चिंत. धन्यवाद.